21 जून 2024 रोजी शुक्रवारी वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेची पूजा झाल्याच्या नंतर वटपौर्णिमेची कहाणी वाचावी किंवा श्रवण करावी. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वटपौर्णिमेची कथा काय आहे. देवी सावित्री यांनी त्यांचे पती सत्यवान यांचे प्राण यमराजाकडून परत आणले होते, अशी ही कहाणी आपल्याला माहित आहे. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही कथा अगदी सविस्तरपणे बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अर्चना आणि तुम्ही बघताय नमसंभवामी. एका देवी वट सावित्री तुझी कहाणी. भद्र देशात अश्वती नावाचा एक राजा होता. त्याला सावित्री देवीच्या आशीर्वादानं एक कन्या प्राप्त झाली. नक्षत्रासारखी ती सुंदर असून तिचे नाव सावित्रीच ठेवले. पुढे ती उपवर झाली तेव्हा राजाला तिच्या लग्नाची चिंता वाटू लागली. वडिलांची चिंता दूर करण्यासाठी सावित्री वर शोधण्यासाठी निघाली. रथात बसून जाऊ लागली. जाता जाता एका रानात पोहोचली. तेथे आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करीत असलेला एक देखणा तरुण तिला दिसला. तो तिला पसंत पडला. त्याला तिने आपल्या मनोमन वरलं आणि परत येऊन आपल्या पित्याला सांगितलं. तेवढ्यात तेथे नारद मुनीची स्वारी आली. सावित्रीने वर पसंत केल्याची बातमी राजाकडून त्यांना कळाली. तेव्हा त्यांनी त्याची सर्व माहिती राजाला सांगितली. ते म्हणाले, श्वाल्व देशाचा अंध आणि पदच्युत राजाचे सत्यवान हा मुलगा, तोच सावित्रीने पती निवडला. हे फार वाईट झालं, कारण आजपासून 1 वर्षाने त्याचं मरण आहे. तिनं अजूनही विचार करावा, पण सावित्रीने आपला विचार बदलला नाही. पुढे सत्यवान व सावित्रीचे यथासांग लग्न झाले आणि सावित्री पती व सासू-सासऱ्यांची सेवा करीत जंगलात राहू लागली. पुढे पतीच्या मरणाला 3 दिवस राहिले असताना तिने अन्नपाणी सोडलं. कडकडीत उपवास करून देवाची आराधना केली. शेवटी पतीच्या मरणाचा दिवस आला. सत्यवान लाकडं आणण्यासाठी निघाला. तेव्हा सासू-सासऱ्याची आज्ञा घेऊन व आशीर्वाद घेऊन सावित्रीही त्याच्याबरोबर गेली. लाकडांसाठी सत्यवान एका मोठ्या वडाच्या झाडावर चढणार तोच त्याला मूर्छा आली. तो भूमीवर पडला. सावित्रीनं त्याचं डोकं तिच्या मांडीवर घेतलं. तिने पतीच्या निधनाची वेळ ओळखली. पाहता पाहता एक भव्य पुरुष तिला दिसला. तो म्हणाला, सावित्री, मी सूर्यपुत्र यमधर्मराज तुझ्या पतीचा अंगुष्ठान मात्र प्राण घेऊन जाण्यासाठी आलो आहे. असं म्हणून त्याने आपला पाश सत्यवानावर टाकला व त्याचा प्राण घेऊन दक्षिण दिशेकडे जाऊ लागले. व्रतस्थ पतिव्रता सावित्रीही त्यांच्या मागोमाग जाऊ लागली. तेव्हा यम म्हणाला, सावित्री तू परत जा. सावित्री म्हणाली, महाराज, जिकडे पती जाईल तिकडेच पत्नीने जावं, हाच खरा सनातन धर्म, पतिव्रता धर्म आहे. तो मी कसा सोडू? असं म्हणून ती यमाच्या मागे जाऊ लागली. तिची पतिनिष्ठा बघून यमाला संतोष वाटला. मग धर्मराज यम म्हणाले, मुली, मी तुला प्रसन्न झालो आहे. तू कोणताही वर माग, तो मी तुला देईन. हे ऐकताच सासरेला दृष्टीलाभ, राज्यप्राप्ती, सत्यवानाला दीर्घायुष्य आणि संतती असे अनेक गोष्टी एकाच वरात कशा मागता येतील याचा तिने थोडा वेळ विचार केला. मग म्हणाली, यमराज, आपण माझ्या पित्याच्या ठिकाणी आहात तेव्हा माझ्या पुत्राच्या शिरावर राज्यछत्र असलेली पाहावीत असा मला आशीर्वाद द्या. यम म्हणाला, तथास्तु, आता तरी मागे फिर. तरीही ती यमाच्या मागे जाऊ लागली. तेव्हा यम म्हणाले, आता का माझ्या मागे येत आहेस? तुला हवा तो आशीर्वाद दिला. सावित्री म्हणाली, महाराज, माझा पती जिवंत होऊन त्याला दीर्घ आयुष्य मिळालं नाही तर पुत्र कसे होतील? हे ऐकून यम थक्क झाले व म्हणाले, मी हरलो, तू जिंकलीस. तुझ्या पती व्रततत्वाच्या पुण्यप्रतापामुळे मी तुझ्या पतीचे प्राण हे बघ सोडले. जा आता सुखानं नांद. सावित्रीने यमाला वंदन केले. ते निघून गेल्यावर ती पतीच्या शरीराजवळ आली. तो सत्यवान जिवंत झाला. झोपेतूनच तो जणू जागा झाला. ती दोघे आनंदाने घरी आली. पुढे यमाच्या आशीर्वादाप्रमाणे सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टीलाभ झाला, राज्य परत मिळाले. सत्यवान दीर्घ आयुष्य होऊन त्याला पुत्र प्राप्ती झाली. आनंदाने दोघेही राज्य करू लागले आणि सुखाने नांदू लागले. तेव्हापासून वट सावित्रीचं व्रत हे सुरू झालं. हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांनी जन्मभर करावे. हे व्रत 3 दिवसाचे आहे. प्रत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्याच्या त्रयोदशीला सकाळपासून पौर्णिमेच्या दिवसापर्यंत व्रतस्थ राहावे. 3 दिवसाचं व्रत नाही जमलं तर पौर्णिमेच्या दिवशी व्रत पाळावे, वडाची पूजा करावी. आपण या व्रतामध्ये वडाचीच पूजा का करतो? तर धर्मराज यम आणि सावित्रीचा संवाद हा वडाच्या झाडाखालीच झाला होता. त्यामुळे वडाच्या झाडाला इथे महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे आपण वडाची पूजा करतो. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करावी, सौभाग्याचं वाण द्यावी, फलहार करावा. सत्यवान सावित्री व धर्मराज यम यांची पूजा करावी. आपल्या पती आणि पुत्रांना दीर्घायुष्य लाभेल, त्यासोबतच वैभव प्रगती होईल अशी प्रार्थना करावी. हे व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. पौर्णिमेच्या दिवशी वट सावित्रीचं व्रत करावं, त्यासोबतच ही कथा वाचावी किंवा श्रवण करावी. जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, संकटे दूर होतात, जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि सौभाग्य प्राप्ती होते. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपन्न. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती मिळू शकेल. धन्यवाद.